आज आपण बनवूया झटपट अशी कुल्फी। तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं इथे 1 कप दूध काढून ठेवलेलं आहे। तर हे दूध, ह्या दुधामध्ये इथे मी 1.5 ते 2 चमच कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे। तर बाकीचं दूध जे आहे ते गरम करायला ठेवलं आहे आणि चांगली उकळू द्यायचं आहे आपल्याला। आणि थोडासा मी इथे, कारण मावा कुल्फी करत आहे म्हणून, आणि थोडेसे काजू बदामाचे काप घेतले आहे। तर आपल्याला दूध खूप असं आटवून घ्यायचं नाही आहे। तर लगेचच मी इथे दूध उकळी आलेली 5 मिनिट ठेवलं आटायला आणि याच्यामध्ये काजू बदाम टाकून घेतले आणि हे कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण केलं होतं दुधामध्ये ते चाळून घेतलं, गुठळ्या वगैरे असतील तर निघून जाईल। आणि इथे थोडीशी साखर घातली आहे। म्हणजे हे सगळे साहित्य आहे ते सगळे पटापट असे घालून घ्यायचे आहे दुधाला उकळी आल्यानंतर आणि असं दूध हलवून घ्यायचं आहे। थोडासा मी इथे फूड कलर घातलेला आहे, बिलकुल एक थेंब, आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे। आणि जो थोडासा खोवा होता 100 ग्राम, तो सुद्धा याच्यात टाकून घेतला आहे। ह्या गरम दुधामध्ये छान असा मेल्ट होऊन जाईल आणि या मिक्सरने असं थोडंसं फिरवून घेतलेलं आहे। बघा आता दूध, आपलं हे दूध जे आहे ते थंड झाल्यावर थोडंसं घट्ट येईल, खूप जास्त घट्ट येणार नाही, कारण आपल्याला इथे कुल्फी बनवायची आहे, एकदम मस्त अशी होते। तर सगळं मिश्रण जे आहे दुधाचं थंड झालेलं आहे आणि अशी माझ्याकडे हे प्लास्टिकचे जार आहेत, कुल्फीचे मोल्ड आहेत, पण बिलकुल प्लास्टिकचा वापर करू नका, कारण एकदम बेकार आहेत हे, पण आता होते नाही माझ्याकडे म्हणून मी उपयोग केला याचा। आणि हे जे आहे कुल्फीचं मोल्ड ते सुद्धा चांगलं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये एकदम फेल होतात कुल्फ्या, मी बघितलं, पण काय करणार, जाऊ द्या, आपल्याकडे जे आहे त्याच्यात समाधान मानायचं असतं। तर मी इथे छोटे छोटे ग्लास होते त्याच्यामध्ये ठेवलं आहे बाकीचं सगळं जे मिश्रण आहे ते, आणि ह्या मोल्डमध्ये ठेवलेलं आहे। तर रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण रात्री केली होती कुल्फी आणि याच्यातलं तर निघायला अजिबात म्हणजे निघत नाही हे। त्यापेक्षा हे ग्लासातले जे आहेत मोल्ड, ते साधे आपले स्टीलचे ग्लास, त्याच्याने छान अशी कुल्फी तयार होते। आता माझ्याकडे स्टिक नाही होत्या म्हणून मी असं चाकूने सुरीने काढून घेतलेलं आहे। तुम्ही फोर्क टाकून, एक काटा चमच टाकून सुद्धा याच्यामध्ये हे असं कुल्फी तयार करू शकता, खाऊ शकता। आपल्याकडे जर साहित्य असेल त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता।